पहिले आपण अस्तर जोडून घेणार आहोत. कमी जास्त आहे ना लेंथ अस्तरची, म्हणून आपल्याला पहिलं अस्तर जोडून घ्यायचंय. डबल फोल्ड करून घ्यायचंय. डबल फोल्ड केला की फिनिशिंग होतं ना व्यवस्थित, त्यामुळे अस्तर जोडून घेत आहोत. आता आहे तसंच अस्तर जोडून घ्यायचंय. कमरेपर्यंत कमरेपर्यंतच अस्तर जोडून घेणार आहे आपण, कारण खाली घेर वेगवेगळे फिटिंगला जोडणार आहे म्हणून. फ्रंट साइड आतमध्ये हे ठेव. फ्रंट साइड पण तशीच जोडून घ्यायची आहे. कमरेपर्यंत आपण जोडून घेणार आहोत. ही बाजू पूर्ण जोड. फ्रंट साइडची मधली बाजू आपण पूर्ण जोडून घेणार आहे आणि साइडची बाजू कमरेपर्यंत. खालचा फोल्ड करायचा. खालचा फोल्ड ह्याचा पण आपण करून घेणार आहे अस्तरचा. फ्रंट साइडचा सुद्धा डबल फोल्ड. फ्रंटचा तो दुसरा भाग आहे, तो पण जॉईन करून घेते. फेसिंग शिवून याला पहिल्या याला टिप मारून घ्यायची. आतल्या बाजूने इथून टिप मारायची अशी पूर्ण खालपर्यंत. तुम्ही ऑनलाईन कोचिंग क्लासेससाठी जर इच्छुक असाल तर कमेंटमध्ये कळवा. फ्रंट साइड वरती हे फेसिंग घेऊन तसं शिवून घ्यायचं. नॉचेस केले म्हणजे फेसिंग पट्टी व्यवस्थित बसते, प्रेस होते छान, म्हणून नॉचेस करायचे असतात गळ्याला किंवा कॉलरला किंवा फेसिंग पट्टीला. हे कंपल्सरी करायचं असतं जिथे आपण कॅनव्हास यूज करतो, म्हणजे ती पट्टी व्यवस्थित बसते. अशी आत फोल्ड करून तिथे प्लेन बसते, नॉच नाही केले तर.
नॉचेस केले म्हणजे फेसिंग पट्टी व्यवस्थित बसते, प्रेस होते छान, म्हणून नॉचेस करायचे असतात गळ्याला किंवा कॉलरला किंवा फेसिंग पट्टीला. हे कंपल्सरी करायचं असतं जिथे आपण कॅनव्हास यूज करतो, म्हणजे ती पट्टी व्यवस्थित बसते. अशी आत फोल्ड करू, हां तिथे प्लेन बसते, नॉच नाही केले तर. प्रेस करून घेऊया म्हणजे मग व्यवस्थित होतं. हे असं प्लेन बसतं ना इथे, लगेच प्रेस केल्यावर ते वेगळं दिसतं फिनिशिंग. फ्रंट साईड आहे, फेसिंग टाकून झालेलं आहे कॅनव्हासचं आणि प्रेस केलेली आहे. खालची बाजू बरोबर पकडायची आहे. शोल्डर जोडताना कधी पण ही बाजू, मुंड्याची बाजू आहे ना ती बरोबर पकडायची, इकडून गळ्याकडून नाही बघायचं. कॉलरच्या ब्लाऊजला ड्रेसला हे कमी पडतं तुम्हाला, हे मग तुम्ही इकडनं पकडलं तर इकडे उरतं, शोल्डर कमी होऊन जातं. मग कधी पण मुंड्याच्या बाजूने शोल्डर बरोबर घेऊन जोडायचं अर्धा इंचावर. असं तयार झालंय फ्रंट आणि बॅक. हे असं होतं, असं होणार आहे. आणि इथे तुमची कॉलर लागणार आहे, समजलं? असं. आता हे 2 इंच सोडायचे तिथून आणि हे कॉलरचं मेजरमेंट घेणार आहे आपण. आता मेन आहे इथे हा पॉइंट, हा भाग आहे ना 2 इंच आपण एक्स्ट्रा घेते ना पुढे, तो 2 सोडायचा इकडचा आणि इकडचा, आणि 2 सोडून इथे मेजरमेंट घेऊन कॉलरचं माप घेऊन कॉलर लावायची. ठीक आहे, एक्स्ट्रा घेतलेलं सोडून. दिसतंय ना छान हे असं मस्त वाटत. कॉलरचं माप घ्या. हे 2 किंवा 2.5 पण सोडू शकतो. 2.5 इंच सोडूया आपण, हे छान दिसते ना एवढं. 2.5 इंच 2.5 घेतले आणि हे राहिलेली कॉलर 4 9.5 13.5 आलं, 14.25 14.25 इंचाची कॉलर काढायची आपण त्याप्रमाणे याच्यावरती. गळा रुंदी, गळ्याचं मेजरमेंट आलेले आहे, गळ्याचं पूर्ण मॅप. मग आपल्याला 7 ला 1 रेषा कमी, निम्मे प्लस निम्मेच सांगितलेत ना फक्त गळ्याच्या, अर्धा इंच. ठीक आहे. इथे छातीचा 10वा भाग 3.5 इंच. मोठी हवी असेल तर 4 पण घेऊ शकता तुम्ही. 4 नाही 3.5. इथे 1.25 इंच घ्यायचंय, बरोबर आहे ना. इथे अर्धा, इथे 1.25 इंच आहे. 10वा भाग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. खाली दिलेल्या लिंकवर आमच्या इन्स्टा चॅनलला फॉलो करा. ठीक आहे.
हे सरळ ठेवायचं असं आणि ही बाजू शिवायची. ही नाही शिवायची, 3 बाजू शिवून घे आणि मग हे कट करू आपण एक्स्ट्रा. एकदम त्या कॅनव्हासचा एकदम इथून शिवायचा असतं, एकदम इथून असं असं. नाही, अर्धा इंच फक्त खाली. कॉलरला नॉचेस देऊन घेतोय आपण आणि मग पलटी करायची. आणि ही दुसरी बाजू आपण ड्रेसला अटॅच करणार आहे गळ्याला. आता ह्याचा मध्य काढायचा बॅक साईडचा, बरोबर ना? हा मध्य आहे आणि ह्याचा पण मध्य घ्यायचा. एवढं जाईल का शिवण? कमी करायचं, परत लूज पडेल ना. जेवढं शिवण शिलाई मार्जिन असणार आहे तेवढंच कपडा इथे पाहिजे. जास्त राहिला तर कमी जास्त होईल मागची पुढची कॉलरची बाजू. म्हणून एक करेक्ट ठेवायचं दोन्ही बाजू, बस ना. हा मध्य आणि ह्याला हे जोडून घ्यायचं असं बॅक साइड आतून. हा ड्रेस दिसतंय का सगळ्यांना? तुम्हाला दिसतंय? असं थांबू. हे असं आतून शिवायचंय कॉलर आणि ह्याच्यावर मग अशी फोल्ड करायची बाहेर. पण आता कॉलर मध्यातून लावून घेणार आहोत. आतल्या बाजूने कॉलर लावून घ्यायची आहे. जे कापड आहे फक्त जिथे कॅनव्हास नाही लावलेलं ती बाजू आपण अगोदर लावून घ्यायची. गळ्याच्या मध्यापासून बरोबर दोन्ही साईडला सारखी. एक बाजू आपली आता लावून झालेली आहे. दुसरी जी कॅनव्हासची बाजू आहे ती आपण फोल्ड करून घेणार आहे त्याच्यावर. त्याच्या अगोदर आपण व्यवस्थित टोक काढून घ्यायची कॉलरची बाहेर आणि
जी कॅनव्हासची बाजू आहे ती व्यवस्थित पकडून जे टिपची बाजू आहे ती आत गेली पाहिजे, अशा पद्धतीने फिनिशिंग बघू शकता तुम्ही। तशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे। कॉलरला घड्या वगैरे कुठेही पडल्या नाही पाहिजे, प्लेन आलं पाहिजे फिनिशिंग। तुम्ही बघू शकता इथे एकदम व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे। कॉलरवर आता आपण तिन्ही साईडने एक टीप मारून घेणार आहोत। कडेपासून एक दाब सोडायचा, एक दाबचं जेवढं अंतर असतं तेवढं, आणि एक सारख्या अंतराने एक टीप मारायची आहे। टिप मारून झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपली कॉलर सुद्धा रेडी झालेली आहे। बघा आता आतमध्ये जे फेसिंगच्या पट्ट्या आहेत त्याला आपण हात शिलाई करणार आहोत नंतर, आणि अशा पद्धतीने प्रेस वगैरे करून घेणार आहोत। अशी कॉलर दिसणार आहे आपली। आर्म होलला जे एक्स्ट्रा कापड आलेले ते आपण कट करून घेणार आहे व्यवस्थित। दोन्ही साइड एकसारख्या झाल्या पाहिजे। फिटिंगला जेवढं येतं ते एकसारखं करून घेतले। आता आपण बाही लावून घेणार आहे। बाहीसाठी आपण पुढे जी पट्टी लावणार आहोत ती कॅनव्हास पट्टी काढलेली आहे आपण। ही पट्टी आपण आतून लावणार आहे आणि बाहेरच्या बाजूने फोल्ड करणार आहे। दाब टीप देऊन ही पट्टी वरच्या बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे। ही पट्टी लावताना सुद्धा एकदम कडेवरची टीप आली पाहिजे, म्हणजे तुमचं फिनिशिंग छान दिसतं। अशा प्रकारे बघ एक बाहीला पट्टी लावून झाली, त्याचप्रमाणे दुसऱ्या पण बाहीला पट्टी लावून झालेली आहे। आता आपण बाह्या जोडून घेणार आहोत। बाहीचा मध्य काढायचा आहे, नॉच करून घ्यायचा आहे। शोल्डरचा मध्य आणि बाहीचा मध्य घेऊन बाही अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहोत। दोन्ही बाह्या आता लावून झालेल्या आहेत। आता ड्रेसचं फिटिंग करणार आहे। चौतीस मेजरमेंट आहे, तर आपल्याला 3 इंच प्लस करून 37 घ्यायचं आहे।
दोन्ही साईडला सारखं सोडून द्यायचंय। इथे 18.5 घेतलेलं आहे आपण, 37 एक्स्ट्रा जे आलेले 2 इंच ते 1-1 इंच दोन्ही साईडला कमी केलेले आहे। तीस कमर आहे, 33 ठेवायची आहे रेडी। इथे पण एक्स्ट्रा आलेलं दोन्ही साईडला कमी करायचं आहे। दोन्ही साईडला 1.5 इंच कमरेमध्ये मार्किंग केलेलं आहे। चॉकनी सरळ मार्किंग करून घ्यायचे कमरेपर्यंत। दंडघेराचं पण तसंच मार्किंग करायचं आहे। दंडघेर ते बगलपर्यंत मार्किंग करून घ्यायचंय दोन्ही बाजूने व्यवस्थित। या मार्किंग वरच आपल्याला 2 एकावर एक 2 शिलाई करून घ्यायच्या आहेत। हे फिटिंगचं लास्टचं मार्किंग आहे, हे फायनल मार्किंग आहे। बाहीचा जो एक्स्ट्रा कपडा झालेला होता तो आपण कट केला आणि आता टिप मारून घेणार आहोत। कॉलरच्या ड्रेसला बाहीची घडी कमीच लागते, त्यामुळे थोडंसं बाही जास्त झाली होती। बाहीचा जॉईंट वरती ठेवायचा आहे, असा ठेवला तसा सरळच्या बाजूने, बाहीच्या बाजूने। कमरपर्यंतच फिटिंग करायचं आहे। खाली ए लाईन ड्रेस असल्यामुळे कमरेपर्यंत फिटिंग करून झाल्यानंतर आपण कमरेच्या खाली जे 2 घेर राहतात अस्तर आणि वेगवेगळं फिटिंग करायचंय, तर तिथून खाली वेगवेगळ्या 2 टिपा मारायच्या आहेत कमरेपासून खाली। अशा पद्धतीने आपलं फिटिंग करून झालेलं आहे ड्रेसचं। आणि बघा किती छान ड्रेस तयार होतोय आता। इथे प्रेस केल्यानंतर अजूनच छान दिसेल। बघा अशा पद्धतीने सफारी कॉलर ड्रेस तयार झालेला आहे। फिनिशिंगकडे पण लक्ष द्यायचंय हा ड्रेस करताना। आवडला